बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. राज्यपालांचं आज विधानसभेत पहिलं अभिभाषण होणार. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होणार. वर्धा जिल्ह्यात सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 5 नगरपरिषदमध्ये सरासरी 60.50% मतदान. जिल्ह्यातील 5 नगरपरिषदसाठी घेण्यात आलं होतं मतदान. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारपासून 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. महत्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा होणार. 3% बाळांत व्यंग म्हणून घाटीत दरमहा 10 गर्भपात. महिलांच्या आरोग्य आणि आहाराकडे लक्ष द्या, डॉक्टरांचं आवाहन. इसारवाडी शिवारात ट्रॅक्टर आणि रिक्षाची धडकेत महिलेचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. कामठी नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदारांवरून दिवसभर राजकारण चांगलंच तापलं. भरारी पथकाच्या धाडीत 50,000 रुपये, दारू बॉटल आणि शाई मिटवण्याचे द्रव्य सापडल्याची प्राथमिक माहिती. गेल्या 48 तासांपासून नाशिक पेठ महामार्गावर वाहतूक कोंडी. रस्त्यावर शेकडो रुपयांची टोल वसुली. या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीनं सोडवावी, वाहनधारकांकडून मागणी. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन. नळदुर्ग येथील अपना घर इथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास. उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अयोध्येचा विकास करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारचं मोठं पाऊल. अयोध्या शहर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न. टाटा सन्सच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं राम मंदिर म्युझियम उभारण्यात येणार. बॉम्बे हायकोर्टचं नामकरण मुंबई उच्च न्यायालय करावं. नागपूर हिवाळी अधिवेशनात ठराव मांडावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र. रायगडमध्ये नगरपरिषद निवडणुकीत 70.26% मतदान. माथेरानमधील मतदारांनी 85.35% मतदान केल्याची माहिती. मुंबईत नोंदणी नसलेल्या ई-बाईक्सवर 3 दिवसीय कारवाई. वारंवार तक्रारी येत असल्यानं वाहतूक पोलिसांनी 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवली. सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता. दातेंना एनआयएम मधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव गेल्याची सूत्रांची माहिती. आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी आईचा जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 पासून 3 ते 5 डिसेंबर दरम्यान मंदिर परिसर बंद ठेवण्यात येणार. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये दितवा चक्रीवादळाचा प्रभाव. दितवा चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लॅन तयार. 2026 मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, पुडुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळ या 5 राज्यात विधानसभा निवडणुका होणार. या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखण्याचं काम वेगाने सुरू केलंय. एमपीएससी परीक्षा युक्तपूर्व गट ब परीक्षा 21 तारखेला होणार. मात्र याच दिवशी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी होणार असल्यानं परीक्षेच्या व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता. फायटर जेट एस्केप सिस्टीमचं यशस्वी परीक्षण. डीआरडीओची मोठी कामगिरी. डीआरडीओच्या चंदीगड स्थित टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीनं 800 किलोमीटर प्रति तास वेगानं स्वदेशी एस्केप सिस्टीमची चाचणी घेऊन मोठं यश मिळवलं. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. बैठकीत हिवाळी अधिवेशनाचं कामकाज ठरणार. बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. राज्यपालांचं आज विधानसभेत पहिलं अभिभाषण होणार. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होणार. वर्धा जिल्ह्यात सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 5 नगरपरिषदमध्ये सरासरी 60.50% मतदान. जिल्ह्यातील 5 नगरपरिषदसाठी घेण्यात आलं होतं मतदान. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारपासून 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. महत्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा होणार. 3% बाळांत व्यंग म्हणून घाटीत दरमहा 10 गर्भपात. महिलांच्या आरोग्य आणि आहाराकडे लक्ष द्या, डॉक्टरांचं आवाहन. इसारवाडी शिवारात ट्रॅक्टर आणि रिक्षाची धडकेत महिलेचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना.
कामठी नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदारांवरून दिवसभर राजकारण चांगलंच तापलं। भरारी पथकाच्या धाडीत 50,000 रुपये, दारू बॉटल आणि शाई मिटवण्याचे द्रव्य सापडल्याची प्राथमिक माहिती। गेल्या 48 तासांपासून नाशिक पेठ महामार्गावर वाहतूक कोंडी, रस्त्यावर शेकडो रुपयांची टोल वसुली। या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीनं सोडवावी, वाहनधारकांकडून मागणी। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन। नळदुर्ग येथील अपना घर इथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली। अयोध्येचा विकास करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारचं मोठं पाऊल। अयोध्या शहर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न। टाटा सन्सच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं राम मंदिर म्युझियम उभारण्यात येणार। बॉम्बे हायकोर्टचं नामकरण मुंबई उच्च न्यायालय करावं, नागपूर हिवाळी अधिवेशनात ठराव मांडावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अमरसिंह पंडित यांना मारण्याच्या उद्देशाने ते लोक आले होते असा जबाब आता देण्यात आलेला आहे। एसपीएस सहाय्यकांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। काही गदारोळ